हर हर महादेव, जय श्री शनिदेव. प्रिय मित्रांनो, कुंभ राशीच्या जातकांनी आयुष्यात खूप दुःख, संकट, त्रास सहन केले आहेत. खरंच डोळ्यांतून रक्ताचे अश्रू गाळले आहेत. शनी, राहू आणि केतू यांच्या प्रभावामुळे तुमचं आयुष्य चौपट झालं, स्वप्न तुटली, कष्ट वाढले. पण आता तेच ग्रह तुमच्यावर महावरदानाचा वर्षाव करणार आहेत. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या या भाकिताशी जोडलेले असाल तर लगेचच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री शनिदेव लिहा. आता 2025 चे फक्त 3 महिने उरले आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 90 दिवस तुमचं भविष्य बदलणार आहेत. 12 वर्षांनी गुरु बृहस्पती मोठा बदल करणार आहेत. 30 वर्षांनी शनी वक्री अवस्थेतून मार्गी होणार आहेत आणि 18 महिन्यांनी मंगळाने देखील राशी बदलली आहे. म्हणजेच कुंभ राशीसाठी हा काळ खूप मोठा आहे. मित्रांनो, शनी हा वाईट ग्रह नाही, तो कर्माचा कारक आहे. आपल्या पूर्वजन्मी केलेल्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब या जन्मात देतो. चुकीची कामं केली असतील तर शिक्षा मिळते, पण सत्कर्म केलं तर शनी ते शिक्षाही लहान करतो. जर तुम्हाला पुढील भविष्य जाणून घ्यायचं असेल तर आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो, पुन्हा एकदा विनंती, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. आता लक्षात ठेवा, या महत्त्वाच्या तारखा: 28 ऑक्टोबर 2025 देवगुरु बृहस्पती उच्चस्थानी जातील. 29 नोव्हेंबर 2025 शनी वक्रीतून मार्गी होतील. या तारखांपासून तुमच्या आयुष्यातील कष्ट कमी होतील, आरोग्य सुधारेल, नोकरी व्यवसायात प्रगती होईल, शत्रूंपासून सुटका होईल आणि आयुष्य पुन्हा उजळून निघेल. मित्रांनो, शनी, राहू, केतू तुम्हाला घाबरवायला नाही तर तुमची परीक्षा घ्यायला येतात. जर तुम्ही संयम, धैर्य आणि सत्कर्म केलं तर हेच ग्रह तुम्हाला श्रीमंती, आनंद आणि यश देतात. म्हणून पुन्हा शेवटी सांगते, जर तुम्हाला शनीच्या कृपेने लाभ व्हावा असं वाटत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव महाराज लिहायला विसरू नका. माझं प्रेम, माझा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत असेल. हर हर महादेव, जय श्री शनिदेव.